दर्यापूर तालुक्यामध्ये सुरुवातीपासूनच निसर्गाचा समतोल नसल्याने अनेक पिकांना हानी पोहोचल्याने अनेक पिके हातातून निघून गेले आहेत। सातत्याने मूग पीक दिसतच नाही, ते आज जवळजवळ नष्ट झालेले आहे। त्यानंतर मागील वर्षी ज्वारी बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या घरात आली होती, मात्र यावर्षी ती सुद्धा नष्ट झाल्यासारखी आहे। कापूस चांगला असला तरी भावाने मार खातो व तसेच तीच परिस्थिती सोयाबीनची झाली आहे। सोयाबीनची खरेदी सुरुवातीपासून 3200 ते 4200 तिथे शेतकऱ्याचे मरणच झालेले आहे। आता कसे बसे तुरीचे पीक डोळ्यासमोर शेतकऱ्यांनी ठेवले होते की याच्यातून आपल्याला काहीतरी मिळणार, या आशेवर असताना निसर्गाने पुन्हा घात केला व तुरीवर दवा पडल्याने तूर जागेवरच सुकली आहे। त्या स्वप्नाच्या भ्रमात शेतकरी असल्याने तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे, असे मत दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीकृष्ण उर्फ राजू कराडे यांनी शेताला भेटी देताना व्यक्त केले। त्याचबरोबर त्यांच्या समवेत दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती भारतीय व्यापारी संचालक प्रभाकर कराड हे सुद्धा असल्याने त्यांनी सुद्धा सध्याची परिस्थिती तूर हातातून जाण्याची पाळी आलेली आहे, त्यातच सरकार त्याच्या तालात असल्याने शेतकऱ्याला मात्र त्यांनी वाऱ्यावर सोडलेले आहे। निवडणुका असताना अनेक आश्वासने दिली जातात, त्याचे पालन मात्र होत नाही। कर्जमुक्ती 7/12 कोरा करण्याचे सरकारने जाहीर केले होते, मात्र 2 महिने झाले सरकार स्थापन होऊन अद्यापही निर्णय झालेला नाही। नको तिथे खर्च करायचा आणि शेतकऱ्यांना मात्र हेच धोरण या येथे सरकारचं असल्याचेही राजू कराडे व प्रभाकर कराड यांनी व्यक्त केले आहे। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।